भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून क्रिकेटला धर्म म्हणून देखील पाहिले जाते. खेळाडूंना देवाचा दर्जा त्यांच्या चाहत्याकडून दिला जातो. भारतीय क्रिकेटचा म्हणजेच टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविच यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही दिवसापासून सुरू होत्या. अखेर हार्दिक पंड्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करत या वृत्ताला दुजोरा दिला. ही बातमी तुम्ही प्रसारमाध्यमामध्ये व आपल्या सोशल मीडिया हँडलवर ऐकली आणि पाहिली असेलच. नताशा आणि मी वेगळे होत आहोत असे त्याने सांगितले. मात्र लग्नाच्या काही वर्षात घटस्फोट घेणारा हार्दिक हा काही पहिला खेळाडू नाही, तर यापूर्वीही अनेक क्रिकेट खेळाडू आपल्या पत्नीपासून विभक्त झालेले आहेत. हेच आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहत आहात काय चाललंय हे आमचे यूट्यूब चॅनल. मोहम्मद अझरुद्दीन भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने 1987 साली नवरींशी विवाह केला. यानंतर 1996 साली ते वेगळे झाले. यानंतर संगीता बिजलानी हिच्याशी दुसरा विवाह केला. लग्नाच्या 14 वर्षानंतर संगीताशी मोहम्मद अझरुद्दीन यांनी घटस्फोट घेतला. जवागल श्रीनाथ भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीनाथ जवागल यांनी ज्योत्सनासोबत 1999 साली विवाह केला होता. यानंतर 8 वर्षांनी 2007 साली घटस्फोट घेतला. नंतर श्रीनाथ यांनी पत्रकार माधवी पत्रावली सोबत विवाह केला. विनोद कांबळी भारतीय संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी त्याची बालपणीची मैत्रीण नोएल लुईस सोबत 1998 साली विवाह केला होता. कांबळी यांनी 2005 साली लुईस हिच्यासोबत घटस्फोट घेऊन मॉडेल अँड्रिया हेविट हिच्यासोबत ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. दिनेश कार्तिक भारतीय संघाचा माजी फलंदाज दिनेश कार्तिक त्याची बालपणीची मैत्रीण निकिता बंजारा हिच्यासोबत 2007 साली विवाह केला. लग्नाच्या 5 वर्षानंतर म्हणजे 2012 मध्ये कार्तिकची पत्नी त्याचा सहकारी क्रिकेटर मुरली विजय सोबत रिलेशनशिपमध्ये आली. यानंतर कार्तिकला घटस्फोट देत निकिताने मुरली विजय हिच्याशी लग्न केलं. त्यानंतर 2015 साली दिनेश कार्तिकने दीपिका पल्लिकल हिच्यासोबत लग्न केले. शिखर धवन भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांनी 2012 साली विवाह केला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा असून लग्नाच्या 11 वर्षानंतर पत्नीने आपला मानसिक छळ केला असल्याचा आरोप करत धवनने घटस्फोट घेतला होता. मोहम्मद शमी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि हसीन जहा हे दोघे 2014 मध्ये विवाहबंधनात अडकले. शमीची पत्नी हसीन जहा ही एक अभिनेत्री असून लग्नाच्या काही वर्षानंतर शमीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. तेव्हापासून ते दोघेही वेगळे राहत आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. असेच आणखी 2 क्रिकेटर आहेत जे आपल्या पत्नीसोबत विभक्त झालेले आहेत. ते म्हणजे मनोज प्रभाकर आणि रवी शास्त्री. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीसाठी व व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका.